नमस्कार. उपस्थित सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याच्या अशा रिडेव्हलपमेंटच्या विषयाबाबतीत आयोजित आजच्या या विशेष परिसंवादास उपस्थित आदरणीय आमदार सीमाताई हिरे, आमचे मित्र ज्यांचं नेहमी आम्हाला खूप मार्गदर्शन असतं असे आदरणीय अजयदादा बोरस्ते, आदरणीय गणेशजी गीते, आदरणीय निलेशजी बोरा, आदरणीय जाधव साहेब, क्रीडा नाशिकचे अध्यक्ष गौरवजी ठक्कर, सेक्रेटरी तुषारजी, माजी अध्यक्ष कृणालजी, त्याचबरोबर आजच्या परिसंवादास आपल्यास मार्गदर्शन जे करणार आहेत ते आदरणीय सुधाकरजी आव्हाड साहेब, आदरणीय राजेशजी चौधरी साहेब, आदरणीय संकेतजी शाह साहेब, उपस्थित क्रीडा नाशिकचे माजी अध्यक्ष, सर्व सभासद, कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष तोरवणे साहेब, सेक्रेटरी फटांगरे साहेब, सर्व सोसायटीचे अध्यक्ष पदाधिकारी आणि मित्रांनो, क्रीडाई नाशिकबद्दल बोलायचं झालं तर क्रीडाई नाशिक म्हणजे आमची बांधकाम व्यावसायिकांची संघटना आणि बांधकाम व्यावसायिकांची संघटनेत काम करताना आम्ही पदाधिकारी म्हणून आम्ही बांधकाम व्यवसायासंबंधित त्याचबरोबर व्यावसायिकांच्या संलग्न असलेल्या विविध विषयांवर हात घालत असतो आणि त्याच अनुषंगाने आज नाशिक शहरामध्ये अत्यंत गरजेच्या अशा रिडेव्हलपमेंटच्या विषयात ह्यावेळी आम्ही काम करायचं ठरवलं. वास्तू ग्रुपच्या माध्यमातून वैयक्तिक मी रिडेव्हलपमेंटचे 7-8 प्रोजेक्ट्स केलेत. मला खूप नाही पण बऱ्यापैकी ह्या विषयामध्ये अनुभव आहे आणि मित्रांनो त्याच अनुषंगाने रिडेव्हलपमेंट करताना विकसक असेल किंवा सोसायटी असेल ह्या दोघांमध्ये कशा प्रकारचा संवाद असला पाहिजे किंवा नॉलेज असेल, नियम असेल, याबद्दल त्यांच्यामध्ये ॲम्बिग्विटी नसावी, ह्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने सर्व बाबींचं क्लॅरिफिकेशन होण्याच्या दृष्टीने आपण आजचा हा परिसंवाद आयोजित केला आहे. 15 दिवसापूर्वी तुम्हाला आठवत असेल एकनाथ शिंदे साहेबांबरोबरचा माझा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मग त्याचे पण धन्यवाद खरं अजयदादांनाच आहे. मित्रांनो, त्याच्यातला विषय असा होता की रिडेव्हलपमेंट करताना ठाण्यासाठी आणि पुण्यासाठी UDCR आल्यानंतरही काही विशेष प्रोव्हिजन्स आहेत. म्हणजे ठाण्याला इन्सेंटिव्ह FSI दिलेला आहे, तर पुणे आणि ठाण्याला 9 मीटर रोडवरील इमारतींसाठी हाईट रिलॅक्सेशन दिलेलं आहे आणि म्हणून आपण साहेबांना विनंती केली होती का नाशिकला सुद्धा तुम्ही ते द्यावं. आणि आनंदाची गोष्ट अशी का साहेबांनी ते मान्यही केलं होतं आणि आता गिरीशभाऊ असतील, निलेशदादा असतील, अजयदादा असतील, गणेशदादा असतील, यांच्या सर्वांच्या माध्यमातून, सन्माननीय आमदारांच्या माध्यमातून आपण शिंदे साहेबांकडे जाऊन तो विषय मार्गी लावतो आहे क्रीडाईच्या प्लॅटफॉर्मवर. रिडेव्हलपमेंटच्या संपूर्ण प्रोसेसच्या बाबतीत ती 3 विविध विषयांमध्ये विभागली गेलेली आहे. मित्रांनो, सुरुवातीचा विषय आहे का रिडेव्हलपमेंट करताना सोसायटीला जेव्हा एखादी इमारत रिडेव्हलपमेंटला द्यायची आहे आणि विकसकाला जेव्हा ती घ्यायची आहे तेव्हा त्या बाबतीत कायदेशीर काय तरतुदी आहेत, त्यासाठी आपण आज पुण्याहून आदरणीय सुधाकरजी आव्हाड सर खास आपल्यासाठी इथं आलेत मार्गदर्शन करायला. ते पूर्ण रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमधल्या कायदेशीर तरतुदींचा आपल्याला सर्व माहिती देणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला कोणाला काही शंका असतील तर आपण त्यांना तिथे एक 4-5 प्रश्न आपण प्रत्येकाचे घेणार आहोत, त्यात विचारू शकता. कशा प्रकारचे त्याच्याकरता ॲफिडेविट्स केले पाहिजे, कशा प्रकारे आपण DDR ऑफिसकडनं परमिशन घेतली पाहिजे, वेदर ती गरजेची आहे का, वेदर एखादा मेंबर सोसायटी रिडेव्हलपमेंट करताना अडवणूक करत असेल तर त्या बाबतीत काय करू शकतो, त्याचबरोबर आपण ॲग्रीमेंट्स कसे करायचे आहेत, हे सर्व सन्माननीय आदरणीय आव्हाडसाहेब सांगणार आहेत. त्याचबरोबर रिडेव्हलपमेंट करताना बांधकाम नियमावलीमध्ये काय काय तरतुदी आहेत, कारण सरकारने बांधकाम नियमावलीमध्ये रिडेव्हलपमेंटसाठी विशेष काही सवलती दिलेल्या आहेत. तर विकसक असेल किंवा सोसायटी धारक असतील त्या सर्वांना त्या गोष्टीचं एक चांगल्या पद्धतीचं अवलोकन व्हायला पाहिजे. त्याकरता खास पुण्याहून आदरणीय राजेशजी चौधरी साहेब आले. त्यांना रिडेव्हलपमेंटमध्ये खूप मोठा अनुभव आहे. क्रीडाई महाराष्ट्राचेही आमचे ते पदाधिकारी आहेत आणि ते ह्या गोष्टींचा उलगडा करणार आहेत. त्याचबरोबर
कर प्रणालीमध्ये रिडेव्हलपमेंटसाठी विशेष तरतुदी आहेत आणि ह्या गोष्टी सोसायटी आणि बांधकाम व्यावसायिक ह्या दोघांना चांगल्या पद्धतीने समजल्या पाहिजे, जेणेकरून जेव्हा आपण निगोशिएशन करतो तर आपल्यामध्ये गैरसमज राहायला नको किंवा ॲम्बिग्युइटी राहायला नको. म्हणून आदरणीय संकेतजी शहा ते ह्या बाबतीत बोलणार आहे. त्याचबरोबर इथे बऱ्यापैकी सोसायटीजला आपण इन्व्हाइट केलं आहे आणि मग असं असताना आमच्या क्रीडाई नाशिकच्या प्लॅटफॉर्मवर आमचे जे सभासद रिडेव्हलपमेंटमध्ये काम करतात त्यांना जर आपण सोसायटी धारकांबरोबर हँड इन हँड जर इंट्रोड्यूस आपण करावं, त्या अनुषंगाने आम्ही एक एक्सपो पण इथं ठेवला आहे का जे 10-12 जणं सातत्याने किंवा विशेषतः रिडेव्हलपमेंटमध्ये काम करतात त्यांच्याबरोबर तुम्ही इंटरॅक्शन करावं, त्यांचे डिटेल्स तुम्ही एकमेकांमध्ये शेअर करावे. व क्रीडाईच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हाला एक सांगतो का आमचे सभासद म्हणून आमच्या अध्यक्षांचा एक मानस आहे का त्याच्यामध्ये सुद्धा नंतर काही प्रॉब्लेम राहायला नको म्हणून आपण एक हेल्प डेस्कसुद्धा क्रीडाईच्या प्लॅटफॉर्मवर तयार करतो आहे की जेणेकरून सोसायटीधारकांना किंवा बांधकाम व्यावसायिकांना एकमेकाबद्दलही काही जर तक्रारी असतील किंवा त्यांच्यामध्ये काही विचारांची हे असेल तर आपण ते क्रीडाईच्या प्लॅटफॉर्मवर पण ते करतो आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, आता रिडेव्हलपमेंट आपल्याला जेव्हा करायची आहे नाशिक शहरामध्ये, तर मित्रांनो व्यावसायिकांना आणि सोसायटीधारकांना मला एकच सांगायचं आहे का रिडेव्हलपमेंट करताना प्रत्येक शहराचा साईक वेगळा असतो. पुणे असेल, मुंबई असेल, नाशिक असेल. आपल्या नाशिकच्या बाबतीत विशेषतः बोलायचं झालं तर आज रिडेव्हलपमेंट आपण जे करतो आहे ते छोट्या प्लॉटवरती प्रोजेक्ट आपण करतो आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये, मुंबईमध्ये तुम्ही केलं तर एकर्समधल्या प्रोजेक्टचं रिडेव्हलपमेंट होतं आहे. ती पण स्टेज आपली येईल, पण त्याला आपल्याला वेळ लागणार आहे. आणि रिडेव्हलपमेंट कॉन्क्लेव्ह ही सुद्धा मित्रांनो एक प्रोसेस असणार आहे. आज त्याचा पहिला अंक आपण इथे गुंततो आहे, तर तेच दरवर्षी 2 वर्षांनी आपण अशा पद्धतीचे त्यात बांधकाम नियमावलीमध्ये वगैरे काय फरक पडतो आहे, काय चेंजेस होत आहेत त्याचं अवलोकन करणार आहे. पण नाशिकच्या बाबतीत मित्रांनो जर बोलायचं झालं तर सर्व विकसकांना, सोसायटीधारकांना मला एकच सांगायचं आहे की आम्ही एकमेकाला ओळखतो. आपल्या शहराची सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे का तुम्ही तुमच्या ओळखीच्या, तुमच्या नोन व्यावसायिकाला तुमचं काम देतात. त्यामुळे कायदेशीर तरतुदी असतील, बांधकाम नियमावली असेल, कर प्रणाली असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेच. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या बाबतीत जर असेल तर आपल्यामध्ये विकसक आणि सोसायटीधारक यांच्यामध्ये एक विशिष्ट नातं आहे आणि ते खूप जास्त महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्यामुळे हे करत असताना सर्व आपण टेक्निकल तर करूच, परंतु विकसकांनी देखील सोसायटीधारकांना काही गोष्टी कमिट केल्या असतील तर त्याच्यामध्ये कमी पडू नये. त्याचबरोबर सोसायटीधारकांनी देखील विकसकालाही 2 पैसे मिळाले पाहिजे ही भावना ठेवली पाहिजे. हे एक बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेचा पदाधिकारी म्हणून मी सांगतो. तुम्ही सर्वजण इथं उपस्थित झालात, सर्व प्रमुख पाहुणे इथं उपस्थित झालात, त्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.